Good morning, student. Accounting for capital reconstruction, that is internal reconstruction. 6वा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशन घेणार आहोत. निमा लिमिटेड गिव्ह यू फॉलोइंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. निमा लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 डिसेंबर 2018चं. लायबिलिटी साइड अगोदर बघा, दोन प्रकारचं कॅपिटल आहे. 2000 इक्विटी शेअर, एक शेअर 100चा, याप्रमाणे 2 लाख रुपये इक्विटी कॅपिटल आहे. त्यानंतर 1500 6% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इज फुल्ली पेड अप, याप्रमाणे 1,50,000चं प्रेफरन्स कॅपिटल आहे. त्यानंतर प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट दिलेला आहे 35,000 रुपये. 7% डिबेंचर्स आहेत 2,50,000 आणि 2 अदर लायबिलिटीज आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स 50,000, बिल्स पेबल 10,000. ऍसेट साइड पहा. फर्स्ट गुडविल इनटँजिबल ऍसेट आहे. जरी ऍडजस्टमेंट मध्ये नसेल सांगितलं तरी देखील आपण गुडविल राईट ऑफ करणार आहोत. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पेटेंट, स्टॉक, डेटर्स, कॅश या पद्धतीने ऍसेट्स दिले आहेत. देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही पण इनटँजिबल ऍसेट्स आणि फिक्टिशियस अमाऊंट मध्ये मोडतो, त्यामुळे हा पण आपण राईट ऑफ करणार आहोत. अंडर रायटिंग कमिशन 12,500 हा पण राईट ऑफ करणार आहोत, कारण की तो पण इनटँजिबल ऍसेट आणि फिक्टिशियस अमाऊंट मध्ये मोडतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,35,000 हा लॉस आहे ऍक्च्युली, म्हणून ती फिक्टिशियस ऍसेट आहे, ती पण राईट ऑफ करणार आहोत. म्हणजे 4 ऍसेट आपण राईट ऑफ करणार आहोत. फर्स्ट आहे गुडविल, देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, देन अंडर रायटिंग कमिशन अँड लास्ट वन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ऍडजस्टमेंट पहा. फर्स्ट ऍडजस्टमेंट, 6% प्रेफरन्स शेअर टू बी कन्व्हर्टेड इंटू 7% प्रेफरन्स शेअर. 6% जो रेट होता तो आता किती झालाय, 7% झालाय. अँड अमाऊंट रिड्यूस बाय 30%. आणि अमाऊंट कितीने रिड्यूस करायची, तर 30%ने अमाऊंट रिड्यूस करायची. 6%चा 7% झाला आणि अमाऊंट काय करायची आहे, 30%ने रिड्यूस करायची. मग आपण बॅलन्स शीट पाहूयात. बॅलन्स शीटला प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 1,50,000. 1,50,000च्या 30% कमी करायचे म्हणजे 45,000 रुपये काय करायचे, कमी करायचे. त्यानंतर जो रेट आहे त्या रेटचा आणि रिडक्शन अकाउंटचा काही संबंध नाही, परंतु जो एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये आपण 6% चे 7 करायचे, म्हणून पूर्ण कॅपिटलला डेबिट देणार. जेवढ्याने रिड्यूस झालं तेवढं रिडक्शनला क्रेडिट देणार आणि परत उरलेल्या कॅपिटलला काय देणार, क्रेडिट देणार. याप्रमाणे जर्नल एंट्री होईल. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू फुल्ली पेड शेअर ऑफ 50 इच. फुल्ली पेड शब्द आलाय. 50 रुपयापर्यंत कमी झाला म्हणजेच 50 रुपयाने कमी झाला. 2 लाख कॅपिटल येते, आता आपल्याला 1 लाखच दाखवायचे, म्हणजे 1 लाखाने कॅपिटल काय झालं, कमी झालं. आणि फुल्ली पेड शब्द आला. मग फुल्ली पेड शब्द आला तर एंट्री करताना आपण पूर्ण कॅपिटलला आधी डेबिट देणार, मग जेवढं रिड्यूस झाले त्याला क्रेडिट देणार आणि परत उरलेलं कॅपिटल 50 रुपयाप्रमाणे म्हणून क्रेडिट देणार. याप्रमाणे प्रेफरन्स शेअरची आणि इक्विटी शेअरची एंट्री होईल. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग अप्रिसिएट झाली, वाढली 20%ने. मग लँड अँड बिल्डिंग वर आपण 20% कॅल्क्युलेट करणार अमाऊंट. लँड अँड बिल्डिंग 1,05,000 आहे, त्यावर 20% म्हणजे 21,000 रुपये होतील. तर तेवढी वाढली तर फायदा होतो, रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला इफेक्ट येईल आणि बॅलन्स शीट तयार करताना लँड अँड बिल्डिंग आपण 21,000ने वाढवून घेणार. त्यानंतर 7% डिबेंचर रिड्यूस झाले 20%ने. 7% डिबेंचर 20%ने रिड्यूस झाले. डिबेंचरची अमाऊंट आहे 2,50,000. 2,50,000वर 20% आपण कॅल्क्युलेट करणार म्हणजे 50,000. 50,000ने डिबेंचर कमी झाले तर फायदा होतो, रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचा आपण इफेक्ट दाखवणार आहोत. ऑल इंटँजिबल ऍसेट्स इन्क्लुडिंग पेटेंट राईट ऑफ. पेटेंट सह सांगितले. ऑलरेडी आपण 4 ऍसेट काउंट केले होते इंटँजिबल, गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस. पण आता पेटेंट पण सांगितले, मग पेटेंट पण काय करायचे, त्यासोबत राईट ऑफ करायच्या. ऍसेट कमी झाल्या की डेबिट पडतं कारण लॉस होतो, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण त्याचा इफेक्ट दाखवणार आहोत. युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. जर गरज पडली तर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन युटिलाइज करायचं, म्हणजे जो काही रिडक्शन अकाउंटचा बॅलन्स येईल तो आपल्याला काय करायचा आहे, प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशनला
दाखवायचं आहे. आणि लास्ट परंतु सर्वात महत्वाची ही ऍडजस्टमेंट आहे की आपण नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केलेली आहे आणि नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी करण्यासाठी इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत. बघा लास्ट ऍडजस्टमेंट, इक्विटी शेअर होल्डर टू सबस्क्राईब इक्विटी शेअर ऑफ ₹70,000 द अमाऊंट बीइंग युटिलाइज टू अक्वायर न्यू प्लांट अँड मशिनरी. नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी करायची होती आणि त्यासाठी ₹70,000 किमतीचे इक्विटी शेअर्स काय केलेत आपण इश्यू केलेले आहेत 70,000चे. आणि ते जे ₹70,000 येतील त्यातून नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी करायची. मग आता जर 70,000चे शेअर्स इश्यू केले आणि त्यातून नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केली म्हणजे आपले जे एक्झिस्टिंग शेअर्स होते किंवा एक्झिस्टिंग जी प्लांट अँड मशिनरी होती म्हणजे अगोदरची जी होती त्यात काही रिड्यूस वगैरे नाही झालेलं किंवा ती ऑटोमॅटिकली इनक्रीज नाही झालेली. त्यामुळे याचा इफेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंटला नाही येणार. तर याची फक्त काय होणार, जर्नल एंट्री होणार. एक आपण शेअर इश्यू केल्याची जर्नल एंट्री पास करणार आणि दुसरी नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केल्याची जर्नल एंट्री पास करणार. या पद्धतीने फक्त 2 जर्नल एंट्रीज करायचा आहे. त्याचा इफेक्ट रिडक्शन अकाउंटला नाही येणार. का नाही येणार, तर जर असलेली प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाली असती किंवा असलेली प्लांट अँड मशिनरी इन्क्रीज झाली असती तर त्याचा इफेक्ट रिडक्शन अकाउंटला आला असता. किंवा इक्विटी शेअर्स रिड्यूस झाले इन्क्रीज झाले तर त्याचा इफेक्ट रिडक्शन अकाउंटला आला असता. परंतु हे नवीन शेअर इश्यू केलेले आहेत आणि त्यातून नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केलेली आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट रिडक्शन अकाउंटला येणार नाही. तर तो फक्त जर्नल एंट्रीमध्ये दिसेल. मग फर्स्ट ऍडजस्टमेंटची चा इफेक्ट रिडक्शनला जाईल, सेकंडचा पण रिडक्शन अकाउंटला जाईल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ 6 ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपले रिडक्शन अकाउंटला जातील. 7व्या ऍडजस्टमेंटची मात्र फक्त जर्नल एंट्री होईल. मग आता रिडक्शन अकाउंट काढा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2 साइड डेबिट आणि क्रेडिट. डेबिट साइडला लॉसेस टू बी रिटर्न ऑफ अमाउंट रुपीज, क्रेडिट साइडला अवेलेबिलिटी ऑफ फंड अमाउंट रुपीज. ऍडजस्टमेंट नुसार आपण एक एक इफेक्ट देणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट 6% प्रेफरन्स शेअर टू बी कन्व्हर्टेड इंटू 7%. याचा जर्नल एंट्रीवर परिणाम होणार आहे. फक्त रिड्यूस कितीने झाले बघा, 30%नी. 30%नी कॅल्क्युलेशन करूया आपण. 1,50,000वर 30% म्हणजे ₹45,000. मग रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 30% ऑन 1,50,000 लिहिले तरी चालतील. 1,50,000वर 30% अमाऊंट मध्ये 45,000. त्यानंतर नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट, इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू फुल्ली पेड शेअर ऑफ 50. 50 पर्यंत कमी झाला. 100चा शेअर आहे म्हणजेच 50ने कमी झाला. कॅपिटल होतं 2 लाख. 2 लाखाचं निम्म किंवा 2,000 गुणिले 50 केले तरी तेवढेच येतील. रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 2,000 गुणिले 50 अमाऊंट मध्ये 1 लाख. त्यानंतर बिल्डिंग इन्क्रीज झालेली आहे 20%नी. 1,05,000 बिल्डिंग आहे त्यावर 20% म्हणजे ₹21,000. बिल्डिंग वाढली, फायदा होतो म्हणून रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग इन ब्रॅकेट 20% ऑन 1,05,000. 1,05,000वर 20% म्हणजे 21,000. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, डिबेंचर्स रिड्यूस झालेले आहेत 20%ने. बॅलन्स शीटला डिबेंचर्स आहेत 2,50,000. 2,50,000 वर 20% कॅल्क्युलेट करा. बाय 7% डिबेंचर. डिबेंचर लायबिलिटी आहे ती कमी झाली म्हणजे फायदा झाला म्हणून रिडक्शनच्या क्रेडिट साइडला बाय 7% डिबेंचर इन ब्रॅकेट 20% अमाऊंट मध्ये 50,000. आता इनटँजिबल ऍसेट्स इन्क्लुडिंग पेटेंट राईट ऑफ करायला सांगितल्यात. मग सगळ्या इनटँजिबल ऍसेट्स इन्क्लुडिंग पेटेंट, गुडविल 30,000, पेटेंट 45,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 20,000, अंडररायटिंग कमिशन 12,500 अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,35,000. अशा 5 ऍसेट्स ज्या आहेत त्या रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साइडला घ्या.
to goodwill 30,000, to patent 45,000, to preliminary expenses 20,000, to underwriting commission 12,500, and to profit and loss 1,35,000. 5 intangible assets including पेटेंट राईट ऑफ करायला सांगितल्या होत्या, त्या आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साइडला घेतलेल्या आहेत. आता डेबिट साइडची बेरीज करा. बेरीज येते 2,42,500, 2,42,500. त्यातून क्रेडिट मायनस करा. बॅलन्सिंग फिगर आलेली आहे 26,500. त्यासमोर लिहा बाय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर 26,500. जो काही बॅलन्स होता रिडक्शन अकाउंटचा तो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनला युटिलाइज करायला सांगितला होता, म्हणून आपण जो बॅलन्स आलेला आहे त्यासमोर लिहिले प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर 26,500. या पद्धतीने आधी आपण रिडक्शन अकाउंट तयार करून घेतलं. आता जर्नल एंट्रीज करताना क्रेडिट साइडची प्रत्येकी एक एंट्री 1, 2, 3 आणि 4, डेबिट साइडची सर्व मिळून एक एंट्री म्हणजे 5, बॅलन्सची एक एंट्री 6 आणि प्लस लास्टच्या जी ऍडजस्टमेंट होती तिच्या 2 एंट्र्या, अशा 8 एंट्र्या आपल्या एकूण होणार आहे जर्नल एंट्रीज. मग जर्नल एंट्रीज साठी जर्नल आखा. वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ निमा लिमिटेड जर्नल एंट्रीज. रिडक्शन अकाउंट वरून एंट्रीज केल्या तरी चालतील, ऍडजस्टमेंट पाहून त्यानुसार केल्या तरी चालतील. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले 6% प्रेफरन्स शेअर कन्वर्ट झाला 7% मध्ये आणि 30% रिड्यूस झाला. त्यानुसार आपण रिडक्शन अकाउंटला 30% अमाऊंट दाखवलेली 45,000 रुपये. एकूण कॅपिटल 1,50,000 होतं. त्या पद्धतीने एंट्री करूया. मग वरती डेट मध्ये एकदाच तारीख टाकून द्या 31/3/2018. फर्स्ट एंट्री घ्या 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 45,000 टू 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,05,000 being preference share reduced and converted into 7%. इथे reduced by 30% लिहिलं तरी चालेल. being preference share reduced by 30% and converted into 7%. Then next adjustment. Equity share reduced to fully paid share of 50 each. Equity share capital second entry. इक्विटी शेअर कॅपिटल इन ब्रॅकेट 100 कारण जुना शेअर 100चा होता. डेबिट 2 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेट 50 1 लाख being equity share reduce to ₹50 each. Being equity share reduce to ₹50 each. Then next adjustment. लँड अँड बिल्डिंग अप्रिशिएट झाली 20% ने. लँड अँड बिल्डिंग वर कॅल्क्युलेशन केलेले आपण, त्यानुसार एंट्री घ्या. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 21,000 21,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 21,000. लँड अँड बिल्डिंग फक्त मानायचं लागेल. being land and building appreciated by 20%. Being land and building appreciated by 20%. Then next adjustment. All 7% debenture reduced by 20%. Debenture reduce झाले, अमाउंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. जर्नल एंट्री घ्या. 7% डिबेंचर अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट
50,000. Being 6% debenture reduced by 20%. Then next entry. सर्व ज्या ऍसेट्स आपण राईट ऑफ केलेले आहेत त्या सर्व ऍसेट्स ची एंट्री कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साइडची. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 2,42,500. 2 गुडविल अकाउंट 30,000. 2 पेटेंट अकाउंट 45,000. 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 20,000. 2 underwriting commission account 12,500. 2 profit and loss account 1,35,000. Being intangible assets written off. Being intangible assets written off. या क्रेडिट साइडच्या आणि डेबिट साइडची एक एंट्री इथपर्यंत झाल्या. आता बॅलन्सची एंट्री. बॅलन्स जो आहे रिडक्शन अकाउंटला बघा. बॅलन्स प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनला आपण युटिलाइज केलेला आहे 26,500. ती एंट्री. Profit prior to incorporation account debit 26,500. 2 capital reduction account 26,500. Being profits prior to incorporation utilize. आता शेवटची जी ऍडजस्टमेंट होती इक्विटी शेअर होल्डर टू सबस्क्राईब इक्विटी शेअर ऑफ 70,000. 70,000चे शेअर्स इक्विटी शेअर होल्डरला दिले. मग दिले तर काय होणार आहे, पैसे येतील म्हणजे बँकेला डेबिट द्यायचं आणि तेवढ्याने आपलं कॅपिटल वाढणार आहे म्हणून इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट द्यायचं. ही पहिली एंट्री. आणि दुसरी एंट्री काय होणार, जे आलेले पैसे होते त्यातून आपण नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. मग प्लांट अँड मशिनरी खरेदी केली म्हणजे पैसे जातील, बँकेला क्रेडिट द्यायचं आणि प्लांट अँड मशिनरीला डेबिट द्यायचं. अशा 2 जर्नल एंट्रीज एक्स्ट्रा करायच्या आहेत. मग घ्या पहिली म्हणजे 7वी एंट्री. बँक अकाउंट डेबिट 70,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 70,000. being equity shares subscribed. Then plant and machinery entry, 8वी entry. Plant and machinery account debit 70,000 to bank account 70,000. Being new plant and machinery acquire. Being new plant and machinery acquire. इथे आपल्या जर्नल एंट्रीज कंप्लीट झाल्या. वन्स मोर जर्नल एंट्रीज पाहून घ्या. फर्स्ट एंट्री प्रेफरन्स शेअर कॅपिटल, देन इक्विटी शेअर कॅपिटल, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झाली, डिबेंचर रिड्यूस झाले. डेबिट साइडची एकच एंट्री, सर्व इनटँजिबल ऍसेट्स इन्क्लुडिंग पेटेंट राईट ऑफ केलेले आहेत. त्यानंतर बॅलन्सची एंट्री आणि नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी करण्यासाठी इक्विटी शेअर्स इश्यू केले, ती अगोदर केली, त्यानंतर नवीन प्लांट अँड मशिनरीची. आता ह्या एंट्रीतून तुमच्या असं लक्षात आलं असेल की एकदा बँकेला डेबिट पडले, एकदा क्रेडिट पडले. मग जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करू तेव्हा बँकेवर याचा इफेक्ट होणार नाही. म्हणजे तुमचा जो कॅशचा बॅलन्स आहे तो आहे तसाच राहील, त्यावर याचा इफेक्ट होणार नाही, कारण पैसे जेवढे आले तेवढेच पैसे गेले. परंतु इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते 70,000ने वाढेल आणि प्लांट अँड मशिनरी सुद्धा 70,000ने वाढेल, कारण की आपण नवीन शेअर इश्यू केले आहेत आणि नवीन प्लांट अँड मशिनरी घेतलेली. त्यामुळे बँकेवर ह्या एंट्रीचा इफेक्ट होणार नाही, परंतु कॅपिटलवर आणि प्लांट अँड मशिनरीवर मात्र याचा इफेक्ट होणार आहे. आता बॅलन्स शीट तयार करा. वरती नाव द्या, बॅलन्स शीट कंसात रिवाइज्ड किंवा रिड्राफ्टेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. जे जुनं तुमचं प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट आहे त्याप्रमाणे आपण नवीन बॅलन्स शीट तयार करतो. मी ब्रॅकेटमध्ये जे टाकलेलं आहे ते तुम्ही पेन्सिलने लिहा,
तुमच्या लक्षात यावं म्हणून ते टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते पेन्सिलने लिहा. आधी प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट पहा. प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल 2000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच होते, आता ते 50 झालेले आहेत. प्लस आपल्याला काय करायचंय, तर नवीन जे 70,000चे शेअर्स इश्यू केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ऍड करायचे. म्हणजे 1,70,000 रुपये आपल्याला कॅपिटल दाखवावं लागेल. मग घ्या, आधी प्रेफरन्स शेअर दाखवलेले आहेत आणि त्यानंतर इक्विटी शेअर. प्रेफरन्स शेअर आहे तेवढेच राहिलेत, फक्त 6%चे 60% झालेत. 1,506चे आता 7 करावे लागतील आणि 100 रुपयाच्या ऐवजी 70 करावे लागेल, कारण 30%ने तो रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे 100चे 70 करावे लागतील. मग 1,500 7% प्रेफरन्स शेअर ऑफ 70 इच. 1,50,000 45,000 रिड्यूस झाले, म्हणून 1,05,000 शिल्लक आहे, किंवा 1,500 गुणिले 70 केले तरी एवढीच अमाऊंट येईल. त्यानंतर मी हे 3,400 कुठून आणले, तर तुमचे आधीचे जे शेअर्स होते ते आधीचे शेअर्स 2,000 होते इक्विटी शेअर्स, आणि 70,000चे नवीन शेअर्स इश्यू केलेत. मग ह्या 70,000ला 50 ने भाग दिला, 0 कॅन्सल केले, 5 ने भाग दिला, 5 1 5, 5 चोक 20 आणि 2 0, म्हणजे 1,400 शेअर्स हे वाढले. असे दोन्ही मिळून शेअर्स घेतलेले आहेत. असे दोन्ही मिळून 3,400 झाले. आधीचे 2,000 प्लस नवीन 1,400, किंवा तुम्ही डायरेक्ट 1,70,000ला 50 ने भागलं तरी 3,400 शेअर्स येतील. 3,400 इक्विटी शेअर ऑफ 50 इच फुल्ली पेडअप. कंसात पेन्सिलने लिहा. जुनं कॅपिटल 1,00,000 प्लस न्यू कॅपिटल 70,000, असं टोटल 1,70,000. देन 7% डिबेंचर्स. 7% डिबेंचर्स जे आहेत ते बॅलन्स शीटला होते 2,50,000. 2,50,000चे 50,000 आणि काय झालेत, कमी झालेत. मग तेवढे कमी करून उरलेली अमाऊंट घेतली आपण 2,00,000. 7% डिबेंचर पेन्सिलने कंसात लिहून ठेवा. 2,50,000 मायनस 50,000 अमाऊंट मध्ये 2,00,000. त्यानंतर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन बॅलन्स शीटला होता 35,000, त्यातला आपण रिडक्शन अकाउंटला युटिलाइज केला 26,500. तेवढा मायनस करून उरलेला जो आहे तो आपण बॅलन्स शीटला घेतलाय 8,500. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 8,500. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल वर काही ऍडजस्टमेंट नव्हती, त्यामुळे ते आहे तसेच लिहिले. सन्ड्री क्रेडिटर्स 50,000, बिल्स पेबल 10,000. आता ऍसेट साइड. ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग 1,05,000 होती, 20% ने इन्क्रीज झालेली 21,000 ऍड करून 1,26,000. प्लांट अँड मशिनरी जी बॅलन्स शीटला होती 1,70,000, त्यामध्ये नवीन जी खरेदी केलेली आहे 70,000ची ती ऍड केली, दोन्ही मिळून 2,40,000. स्टॉक, डेटर्स आणि कॅश यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती, त्यामुळे स्टॉक 90,000, डेटर्स 85,000 आणि कॅश 2,500, 2,500. याप्रमाणे उरलेल्या ऍसेट्स घेतल्या आणि बॅलन्स शीट टॅली केलं. बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे 5,43,500 रुपयांना. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. 3 स्टेप मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. फर्स्ट आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढलं ऍडजस्टमेंट्स वरून. त्यानंतर जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत. आणि लास्टला बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. आणि बॅलन्स शीट आपलं 5,43,500 ला टॅली झालेलं आहे. इथे आपला प्रॉब्लेम 6 नंबरचा निमा लिमिटेडचा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.